माऊली बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग भलं चांग भलं। आज दिनांक 24 मे 2025 वार शनिवार। आजचा भाग आहे विदेह अवस्थेतील गंगाराम महाराजांनी मामांचे उष्टे खरकटे पाणी तीर्थप्रसाद मानून पाषाण गेले। भालचंद्र महाराजांच्या खोलीजवळचा महादेव मंदिरात 1941 साली गंगाराम महाराज नावाचे कोणी मुक्त संत होते। जनी पिशाच अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाना विनम्र तो, अशी ज्यांची स्थिती होती। कणकवली भागात गंगाराम महाराज म्हणजे चालते बोलते देव असे माणसे समजत। प्रथम महादेव मंदिरात जाऊन मामा आणि इतरांनी ब्रह्म महादेवाचे दर्शन घेतले। नंतर सर्वजण जेवावयास बसले। तिथे अकस्मात गंगाराम महाराज आले आणि बाळू मामांना म्हणाले, वाह, हे घोड्याचे शिंगरू इकडे कसे आले? त्यानंतर मामा फराळ आटपून आपले हात धुण्यास बाहेर गेले। त्या क्षणी पडणारे ते उष्टे पाणी गंगाराम महाराजांनी खाली वाकून पिण्यास आरंभ केला। मामाही आपला हात बराच वेळ धुत राहिले। इतर सर्वजण पाहतच राहिले। या प्रकारे गंगाराम महाराजांनी बाळू मामा केवढे थोर आहेत हेच दाखवून दिले होते। येते का लक्षात? याच वेळी गंगाराम महाराजांनी बाळू मामा केवढे थोर आहेत हेच दाखवून दिले होते। नंतर थोडा वेळ गेला। गंगाराम महाराज उठले। सर्वांनी पादत्राणे पाहता ते मामांच्या चपलाजवळ आले। मामांच्या चपला गंगाराम महाराजांनी दोन्ही हातांनी आदराने उचलून हृदयाशी धरल्या। मामांच्या चपला गंगाराम महाराजांनी दोन्ही हातांनी आदराने उचलून हृदयाशी धरल्या। नंतर आपल्या डोक्यावर ठेवून ते उभे राहिले। बराच वेळ ते तसेच उभे होते। शेवटी मामांनी चपला मागून घेतल्या। मामांच्या प्रत्येक वस्तूला गंगाराम महाराजांनी पूज्य भावाने वंदन करून मामांच्या पायावर मस्तक ठेवले। मामा किती थोर आहेत हेच सूचित करणारी ही कृती आहे। संतांच्या वृत्तीपेक्षा कृती विशेष अर्थपूर्ण असते। संतांच्या वृत्तीपेक्षा कृती विशेष अर्थपूर्ण असते। कणकवलीहून सर्व मंडळी समुद्रकिनारी देवगडला आले। तेथे तीर्थराजाचे समुद्रात सर्वांनी स्नान केले। ज्ञानेश्वरीत म्हटले आहे, का समस्त तीर्थ अवनी घडती समुद्र अवगावानी। स्नानाच्या प्रसंगी मामा जवळपास नसतात। मुळे महाराज जयराम पाटलांना म्हणाले, अरे पाटील, माझा बाळू मोठा संत आहे। मुळे महाराज जयराम पाटलांना म्हणाले, अरे पाटील, माझा बाळू मोठा संत आहे। मुळे महाराज 1948 मध्येच समाधिस्थ झाले। 1943 मध्ये आत्मापूर क्षेत्राचे वाढते वैभव आणि समाजाची मामांवरील निष्ठा पाहून जयराम पाटलांना मुळे महाराजांनी शब्द किती खरे होते हे पटले आहे। पुढे मुळे महाराज म्हणाले होते, संत कधी मरत नसतात, कालवंश होत नसतात। ते फक्त देहाने काम थांबवतात, ते अमर असतात। बाळूमामांची वाढती कीर्ती आणि समाजाची वाढता चाललेली भक्ती, बाळूमामांची वाढती कीर्ती आणि समाजाची वाढत चाललेली भक्ती मुळे महाराजांच्या उदरातील ग्वाही देते आहे। बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं चांग भलं चांग भलं।